रिटेल म्हणजे काय? रिटेल मार्केटिंग आपले जे कस्टमर आहे त्यांच्यापर्यंत. रिटेल म्हणजे काय? आपलं समजा छोटं कस्टमर, छोटं मोठं कस्टमर त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. ते पण आपण मार्केटिंग करू शकतो. आणि नंतर आहे स्थानिक सामुदायिक सहभाग. तर त्याच्यामध्ये काय आहे? स्थानिकमध्ये समजा एखादा हे असलं, कार्यशाळा असली, स्थानिक उत्सव असला, तर त्यामध्ये पण आपण स्टॉल लावू शकतो. त्याच्यामध्ये पण आपली विक्री होऊन जाते, त्याच्यामध्ये पण मार्केटिंग होती ना. तर हे काय झालं? ऑफलाईन मार्केटिंग झाली. आणि नंतर काय आहे? कॉर्पोरेट भागीदारी आणि CSR उपक्रम. तर त्याच्यामध्ये समजा कंपन्यांच्या मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी संधी मिळते. त्याच्यामध्ये समजा एखाद्या कंपन्या, मोठमोठ्या कंपन्या असतात, तर त्याची ब्रँडिंग कशी असती? आपल्याला आकर्षित करणार, शॉप करते पूर्ण आपल्याला आकर्षित करते. तर समजा त्या कंपन्याचं जे ब्रँड असते, तर त्याचं समजा त्या जागेवर आपल्या कंपनी म्हणजे आपल्या उत्पादकाचं नाव टाकून त्याच्यासारखी कॉफी आपण करू शकतो ना. करू शकतो. जरी आपल्या डोक्यात नाही आलं तर एखादी कंपनी, तर त्या कंपनीवर त्यांचं कसं समजा त्यांनी डिझाईन कशी केली, त्यांनी कलरिंग कशी केली, प्रिंट कशी आहे, त्यांची पन्नी कोणती वापरत आहे ते, किंवा बॉक्स, त्याची आयडिया घेऊन आपले उत्पादन आपण तशा प्रकारे तयार करू शकतो. म्हणजे आपल्या ह्याच्या उत्पादनाचं एक ब्रँड तयार करू शकतो आपण. आणि ते ब्रँड तयार केल्याच्या नंतर समोरचा हे आकर्षित होतो. तर त्याच्यामध्ये आकर्षण पाहिजे. आपल्या उत्पादनामध्ये जे लेबलिंग जे आहे त्याच्यामध्ये तितके आकर्षण पाहिजे. लेबलिंग पॅकेजिंग खूप महत्त्वाची आहे, खूप महत्त्वाची. समजा समोरच्यानं पाहिलं ना, लगेच तो आकर्षित झाला पाहिजे. पाहताच त्याच्यामध्ये वस्तू कशी आहे ते पाहण्यापेक्षा वरून ते किती छान दिसते त्याच्यावर लगेच आकर्षित झाली पाहिजे समोर. आणि वरून आकर्षित असलं ना, आतमध्ये क्वालिटी चांगली असली की ते प्रोडक्ट विकल्याच जाणार आहे, विकल्याच जातो. किती आव्हाने आले तरी काही फरक पडत नाही. मग तर त्याचे जे आता उमेद मार्ट आहे त्याची संकल्पना आणि प्रमुख वैशिष्ट्य व फायदे काय आहेत ते आपण पाहू. आता उद्दिष्ट काय आहे उमेद मार्टवर? आपण जे हस्तकला, खाद्यपदार्थ निर्मित जे आपण पदार्थ तयार करतो, तर ते उमेद मार्टच्या प्लॅटफॉर्मवर कसे ऑनलाईन करायचे, कसे पोहोचित करायचे, ते आपण ग्राहकांपर्यंत आर्थिक संधी निर्माण करून स्थानिक कारागीर व शाश्वत उत्पादनांना प्रोत्साहन मिळते. त्याच्यामुळं जे आता उमेद मार्ट जे आहे का, त्याच्यावर जर ऑनलाईन झालं तर आपल्याला आपले एक मार्केटिंग भेटती. समजा आपले प्रोडक्ट्स विकण्याची संधी भेटते त्याच्यामध्ये. आणि नंतर मग त्याच्या आपल्या ह्याच्या जे उत्पादन आहे त्याची ओळख होऊन जाते. तर त्याचे उद्दिष्ट, प्रमुख वैशिष्ट्य काय आहे? तर ग्रामीण बचत गटांचे सक्षमीकरण होते. सक्षमीकरण होते ना, वाटलंच ते लिहून घ्या त्याच्यामध्ये काय काय त्याच्यामध्ये प्रमुख वैशिष्ट्य काय आहेत ते. गटांचे सक्षमीकरण. परत आहे डायरेक्ट टू कन्झ्युमर सेल्स, D2C. ग्रामीण बचत गटाचे सक्षमीकरण. तर त्याच्यामध्ये काय आहे? ग्रामीण बचत गटांचे सक्षमीकरण. गटांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध मिळते, म्हणजे जसं आता सांगितलं तसं. आणि प्रशिक्षण व तांत्रिक सहाय्याद्वारे क्षमता बांधणी होते त्याची. गटांना आर्थिक विकास व सुलभीकरण होते त्याचं. लिहून घ्यायचंय का? गटांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध होते. गटांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध होते. गटांना आर्थिक विकास सुलभीकरण होते. ते डायरेक्ट टू कन्झ्युमर सेल्स, D2C. तर ते विक्री, उत्पादन विक्रीतून थेट आपल्याला नफा होतो त्याच्यामधून. D2C. डायरेक्ट टू कन्झ्युमर सेल्स. कन्झ्युमर सेल्स, कंझ्युमर ना.
तर त्याच्यामध्ये उत्पादन विक्रीतून नफा होतो, थेट नफा होतो आपल्याला. तर ग्राहकांना रास्त किमतीत गुणवत्ता उत्पादने मिळतात. म्हणजे ग्राहकांना जी गुणवत्ता पाहिजे ते ऑनलाईनच्या उमेदमार्टच्या ऑनलाईनवर त्यांना मिळून जाते. त्याच्यानंतर आहे उत्पादनांची वैविध्यपूर्ण श्रेणी. वैविध्यपूर्ण श्रेणी मसाले, हस्तकला अशा प्रकारच्या वस्तू, म्हणजे आपल्याला पाहिजे तशा वस्तू आपल्याला त्याच्यावर मिळू शकतात. जसं तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर जसं समजा कपडे, साड्या हे ते खरेदी करतात का, तसंच आपल्या उमेद मार्ट ह्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतात. आपल्या समजा काही इथं ज्या शिलाई मशीन करणारे आहेत तर त्या समजा ब्लाऊज शिवून किंवा आपले पेटीकोट आहेत ते शिवून आपण समजा एक PG ग्रुप किंवा वैयक्तिक व्यवसाय करून त्या उमेद मार्टच्या ह्याच्यावर तुम्ही ते विक्री करण्यासाठी ठेवू शकता. मातीचे भांडे, लाकडी खेळणे, सर्व हस्तकला जेवढं आहे, सर्व प्रकारच्या हस्तकला, खाद्यपदार्थ सगळं आलं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये पारदर्शकता पण असते आणि विश्वास पण असतो. जे आपलं उमेद मार्टवर जे ऑनलाईन केलं ना तर त्याच्यामध्ये पारदर्शकता आणि विश्वाससुद्धा आपल्याला मिळू शकतो. तर उत्पादनाची संपूर्ण माहिती ग्राहकांना तिथपर्यंत म्हणजे त्याच्यावर उपलब्ध होते. जे आहेत त्याच्याद्वारे रील्स, आपण रील्स पाहतो ना इंस्टाग्राम ह्याच्यावर, आम्ही बनवतो पण. माझं यूट्यूबवर चॅनल पण आहे. तेच आपल्या उत्पादनांचे रील्स बनवून असे आपले समजा वेगळे काही रील्स बनवण्यापेक्षा आपल्या उत्पादनाचे रील्स बनवून आपण यूट्यूब परत इंस्टाग्राम त्याच्यावर टाकले तर त्याचा फायदा आहे. आणि याचा फायदा आहे का आपल्या रील्सचा काही नाही. समजा आपण काहीतरी वेगळं बोलत असतो किंवा मग काही डान्स करताना टाकते, एखाद्या कार्यक्रमाचे टाकते, ते रील्स टाकण्यापेक्षा आपली मार्केटिंग करा ना, आपल्या मार्केटिंगचे रील्स टाका ना त्याच्यामध्ये. याच्यावर सामाजिक प्रभाव कसा पडतो तर त्याच्यावर आपण उमेद मार्टवर जर आपले प्रोडक्ट्स ऑनलाईन केले तर आपली तिथं मार्केटिंग झाली चांगल्या प्रकारे तर आपली गरिबी निर्मूलन होऊ शकते ना त्याच्यावरून. आपलं जे ध्येय काय आहे, आपली गरिबी निर्मूलन करायची, तर मग तिथं जर ऑनलाईन केले आर्थिक परिस्थिती चांगली होईल. आर्थिक परिस्थिती ही आपली सुधारते. त्याच्यावर जर समजा आपण प्रोडक्ट्स तयार केले, आपण तिथपर्यंत मार्केटमध्ये पोहोचू शकलो नाही, माल तयार करून काय उपयोगाचं आहे, घरी राहिल्याच्या नंतर ते काहीच हे नाही ना, ते इतका खर्च करणार हे करणार. जर तेच ऑनलाईन किंवा एखाद्या मार्केटिंग जर केली आपण त्याची तर जे आपल्याला गरिबी निर्मूलन करायची तर ती होणार ना त्याच्यामुळं. फक्त आपण गट तयार केला तिकडून बचत केली, हे आता त्याच्या पलीकडे गेलं. 10वं जे आहे सेक्शन आपलं शाश्वत उपजीविका त्याच्यावर आता जास्त भर झालेला आहे. हे आता बचत, हे कर्ज सगळं मागे पुढे गेलो आपण त्याच्यात. सोडून नाही द्यायचं पण त्याच्यामध्ये पूर्ण आपण रुजलोत ना सगळं आपल्याला त्याची. आता गेलो त्याच्यामध्ये आपण समोर गेलो. तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं कसं, उमेद मार्ट पर्यंत आपल्याला पोहोचायचं कसं, म्हणजे आपल्याला आपलं उमेद मार्टला ऑनलाईन कसं करायचं, तर आपली आयडी कशी बनवायचं, तर समजा आपण उत्पादन तयार केले, सगळं झालं, पण आता आपलं उमेद मार्ट जे तयार झालंय त्याच्यापर्यंत कसं पोहोचायचं, तर त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला टीम तयार झालेली आहे. तर ती आहे सेंट्रल ऑपरेशन टीम. लिहून घ्या, म्हणजे COT. त्याच्यामार्फत ती टीम जी आहे ती तुमची उत्पादन तुमच्यापर्यंत समजा तुमचं उत्पादन कसं आहे त्याची चाचणी करणार, तपासणी करणार की तुमचं उत्पादन कशा प्रकारचं आहे, काय आहे ते, तुमच्या उत्पादनाची क्वालिटी कशी आहे. लॅब टेस्ट येईल त्याच्यामध्ये, लॅब टेस्ट येईल का त्याच्यामध्ये, सगळं येणार,
कसं आहे ते तपासून ती COT टीम जी आहे ती तुमचं उत्पादन तपासणी करून ती उमेद मार्टला तुमचं ऑनलाईन करून घेणार प्रोडक्ट. तर त्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला ते उत्पादन विक्रीसाठी GST गरजेची असते ना. ऑनलाईन करायचं म्हणल्याच्या नंतर GST गरजेची असते. तर GSTसाठी जी एक शेतकरी कंपनी आहे, तर त्या शेतकरी कंपनी आपली ह्याची कोकण कन्या म्हणून नावानं शेतकरी कंपनी आहे. तर ती शेतकरी कंपनी फक्त GSTसाठी आपल्याला वापर करण्यात आलेली आहे. तर ती जे आपलं मुंबईला ह्याच्या भिवंडीमध्ये आपलं एक गोदाम आहे. तर त्या गोदामापर्यंत आपला माल तिथपर्यंत पोहोचित होतो. तर तुमचं सगळं ऑनलाईन झाल्याच्या नंतर तिथं तुम्हाला एक PO येईल. समजा तुमचं जर माल चांगला असला, उत्पादन तुमचं चांगलं असलं, हे असलं, तर तुम्हाला जी COT टीम आहे ती तुम्हाला PO पाठवणार. जर तुमचं उत्पादन जर घ्यायचं असेल तर मग ते PO गेल्याच्या नंतर तुम्हाला ते तुमचा माल मागून घेणार. ते माल मागून घेतल्याच्या नंतर तुमचा माल आता आपल्या इथं फक्त 2 ठिकाणी, एक आपलं जालना उमेद मार्ट झालेला आहे, एक मुंबईला तिथपर्यंत तो माल पोहोचू शकतात. आणि ते उमेद मार्टवरून तो माल भिवंडीपर्यंत पोहोचित होतो. आणि मग तिथं झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा माल 15 दिवसामध्ये जर विकला तर टप्प्याटप्प्यानुसार तुम्हाला तुमचे महिन्यातून 2 टप्पे होतात. एक 15 तारखेला येतो, 15 तारखेनंतर एक 30 तारखेला तुम्ही पाठवलेलं आहे त्याच्यावर. हां, तर तसे तुमचे समजा, नाही तर तुम्ही म्हणता ना आमचा तर माल घेतला, आम्हाला तर पैसे भेटलेच नाही. पण तसं नाही, तुमचा माल हे विकल्याशिवाय तुम्हाला पैसे भेटणार नाही. 14 तुमचा माल विकन तसे तुम्हाला 14 तारखेला आपली कधी एक बॉटल गेली, विक्री गेली, तर 15 तारखेला जेव्हा ते कॅश टाकतात आपल्याला अकाउंटला ते जमा होऊन जातात. पण 16 तारखेला झालेली जी आहे विक्री, त्याचा पूर्ण जे आहे ते 15 दिवस अजून वेट करावं लागते. 30 तारखेला होते. 15 आणि 30 1 तारीख हे त्यांनी नोंदणी केलेली आहे. पेमेंट वापस पाठवायला आपल्या कस्टमरनं जे खरेदी केलं त्याच्यावर. विषय भरपूर बाकी आहे ना अजून, विषय भरपूर बाकी आहे ना अजून. हो ना. नाही म्हणजे नंतर समजा तिथपर्यंत येत आहे, पण नंतर आणखी त्याची ते डोक्यात बसलं तेव्हा ते सगळं लक्षात येईल. हे कालच पाहिजे होते आपले स्टार्टिंग करून. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला कशा विषय हो ना, ते आज घेऊ लागलो आपण, महिला हजर नसल्यामुळे. तर तिथपर्यंत समजा तुमचा माल तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जे तुमची लेबलिंग कसं करायचं, तुमची पॅकेजिंग कशी असायला हवी, तर ते विषय आता इथून पुढं तुमचे ह्या 2 दिवसात कव्हर होणार आहे. हो.